कोणता प्राणी? बोका. माझ्या नाही बोका. मग आपण बोका नाही तरी एका बाईने लग्नात म्हटलं होतं, खोक्यात खोका, खोक्यात खोका, मी त्यांची माझे ते माझे बोका. मग आपण बोका. भ्रूण हत्या करायला पाहिजे. ज्या देशामध्ये भ्रूण हत्या होत असेल त्या देशामध्ये वेळेवरती पर्जन्य वृष्टी पाऊस पडू शकत नाही. 27 कन्या झाल्या होत्या दक्ष प्रजापतीला आणि त्या मुली दुःखी होत्या. माणसाच्या जीवनामध्ये मुलगीचं आणि बापाचं जे प्रेम असतं ते निष्काम भावनेतलं प्रेम असतं. मुलगी मुलामध्ये आणि मुलगीमध्ये अंतर आहे. अशा पद्धतीनं लड़का जिसे कहते हैं, जो लड़ लड़ कर पिताजी से हिस्सा मांगता है उसे लड़का कहते हैं. त्याला दिलं, मला का दिलं नाही, ही मुलाची स्थिती आहे. परंतु मुलगी जोपर्यंत आई वडील जिवंत असते तोपर्यंत प्रेम करत असते ते पात्र म्हणजे मुलगी असते, कन्या असते. म्हणून दक्ष प्रजापतीला 27 कन्या झाल्या होत्या तरी सुद्धा दुःख वाटलेलं नव्हतं. पदोपदी काळजी घेणारी म्हणजे मुलगी. मुलामध्ये आणि मुलगीमध्ये बोलण्याचा अंतर बघा. एखाद्या मुलगा जर बाहेरून घरी आला ना, आपल्या आईला सांगतो, अगं आई मला भूक लागली, जेवणाला वाढणार ग. आई सांगते, अरे बेटा सकाळपासून तुझ्या वडिलांनी जेवण केलेलं नाहीये, अन्नाचा कण त्यांच्या पोटात नाहीये, त्यांनी जेवण केल्याशिवाय तू कसं जेवण करणार बरं. त्यावेळेस ते पोरगा आपल्या आईला सांगते, अगं आई त्या म्हाताऱ्याच्या नांदी कशाला लागते का तू, वडापाव खावणारा असेल ते हॉटेलमधून वाढ माग लवकर. हे मुलाचे शब्द. परंतु कन्या मुलगी जर बाहेरून घरी आली ना, आईला सांगते, अगं आई मला भूक लागली, जेवणाला वाढणार. आई सांगते, अरे बेटा सकाळपासून तुझ्या वडिलांनी जेवण केलेलं नाही, अन्नाचा कण त्यांच्या पोटात नाहीये, त्यांनी जेवण केल्याशिवाय तू कसं जेवण करणार बरं. त्यावेळेस ती मुलगी अपशब्द बोलणार नाही, वडिलांजवळ जाणार, बसणार, सांगणार, बाबा तुम्ही जेवण का करत नाही, तुम्ही आमच्यावरती रागवला, तुम्हाला माझी आई काही बोलली, तुम्हाला दादा काही बोलले, तुम्ही जेवण का करत नाही बाबा. स्वयंपाक खोलीमध्ये जाणार, सर्व पदार्थ ताटात घेणार, वडिलांजवळ बसणार, सांगणार, बाबा तुम्ही जेवण करा ना बाबा, तुम्ही जेवण का करत नाही बाबा, तुम्ही जेवण केल्याशिवाय आम्ही जेवण करू शकत नाही बाबा. निष्काम भावनेचं प्रेम करणारं पात्र जर कोणी असेल तर ती मुलगी असते. मग संतांना शब्द वापरा, उगी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. मग कोणती कन्या लग्न झाल्यानंतर जेव्हा घर सोडते ना, ती जर रडत असली फक्त आपल्या बापाकरता रडत असते. काही लोक म्हणतात मुलगी जेव्हा जात होती तेव्हा ती घराकडे बघत होती, की घराकडे नाही बघत, ती बघत असते माझा बापचा चेहरा, माझ्या वडिलांचा चेहरा मला दिसेल आणि त्या स्वरूपामध्ये मी जाणार. निष्काम भावनेतलं प्रेम मुलगीचं आणि बापाचं असतं. म्हणून तुम्ही बघा किती कठोर बाप असू द्या, एखाद्या वेळेस एकुलता एक मुलगा जर मेला तर त्या बापाच्या डोळ्यात अश्रू येणार नाही. परंतु ज्या दिवशी मुलगी सासरी जात असते, किती कठोर बाप असला तरी त्याच्या डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहत नाही. म्हणून तुम्ही बघा मुलगीचं आणि बापाचं जे प्रेम आहे, जोपर्यंत आई वडील जिवंत असतात तोपर्यंत ती आई वडिलांच्या तब्येतीची काळजी घेते. आणि बाप सुद्धा एकमेव निष्काम भावनेतलं प्रेम करत असेल त्या मुलगीवरती. एखादा बाप वयोवृद्ध होऊन जातो, अंतकाळाची वेळ येते, खाली टाकला जातो बापाला, सर्व भाऊबंदी एकत्र येतात,
मुलं रडतात, सुना रडतात, नातवंड रडतात, परंतु तो बाप मुलांना एकच सांगतो, बेटा ताईला फोन केला, दीदीला फोन केला, लांब राहते ती, यायला उशीर होईल तिला, परंतु बेटा आता एखाद्या वेळेस माझा प्राण जाईल, माझ्या मुलीची आणि माझी भेट होणार नाही, परंतु जाता जाता हे सांगून जातो, बेटा माझी मुलगी येणार, माझ्या प्रेताजवळ घसा घसा रडणार, तुमच्याजवळ वाटायचं मागणार नाही, तुमच्याजवळ धन संपत्ती मागणार नाही, परंतु जाता जाता हे सांगून जातो, बेटा माझ्या मुलीला कधीही दिवाळी आखाजीला विसरू नका, नका देऊ तिला धन संपत्ती, नका देऊ तिला धन ऐश्वर्य शेती, परंतु माझ्या मुलीला दिवाळी आखाजीला एक वस्त्र जरी तुम्ही दिलं तरी ती सासरी गेल्यानंतर संपूर्ण गावामध्ये सांगेल, माझ्या भावानं मला आहेर दिला, माझ्या वडिलांच्या घरून मी माहेर वळलं, वस्त्र आणले. निष्काम भावनेतलं प्रेम करणारं पात्र या जगामध्ये जर कोणतं असेल, बाप आणि मुलगी असते. सूतजी महाराज वर्णन करतात, दक्ष प्रजापतीला 27 कन्या आणि त्याच्यामध्ये 26 कन्या दुःखी होत्या. समजवण्याचा प्रयत्न केला चंद्राला की तुम्ही उंच कुळात जन्माला आला, देव लोकांमध्ये राहतात, म्हणून असा भेदभाव व्यवहार करू नका, माझ्या मुलींना सांभाळा, माझ्या मुलींना तुम्ही पदरात घ्या, माझ्याकडनं माझ्या मुलींचं दुःख बघवलं जात नाही. समजवण्याचा प्रयत्न केला चंद्राला, समजू शकला नाही आणि शेवटी चंद्रानं तशाच अवस्थेमध्ये वागणूक चालू ठेवली. एक दिवशी दक्ष प्रजापतीला राग आला. दक्ष प्रजापतीला सांगितलं, तुम्ही माझ्या मुलींची अवहेलना केलेली आहे, शाप देतो तुम्हाला, क्षय रोग निर्माण होईल. दक्ष प्रजापतीनं चंद्राला शाप दिला, शाप निर्माण झाला. चंद्राचं शरीर जर आग निर्माण व्हायला लागली, चंद्र भडकू लागला, देव लोकांच्या सानिध्यात गेला, मला मार्गदर्शन करा. आपल्या जीवनामध्ये मार्गदर्शन करणारा एकमेव पात्र जगात जर कोणता असेल तर ते संत आहे. आणि त्या संतांना शरण गेल्यानंतर ते आपल्या जीवनात उपदेश करतात, मार्गदर्शन करत असतात. नारद ऋषीने सांगितलं, चंद्रदेवा तुम्हाला जर तुमचा क्षय रोग नष्ट करायचा असेल, तुम्ही कोणत्याही देवाजवळ गेलात काही उपयोग होणार नाही, परंतु एकच भोळ दैवत या जगामध्ये आहे की ते दुःखाचं निवारण करू शकतं, आपल्या जीवनामध्ये सुख प्राप्त करू शकतं, ते म्हणजे ऋषभ भगवान परमात्मा उमापती महादेव आहे. त्यांचं जर तुम्ही स्मरण केलं, त्यांचं जर चिंतन केलं तर तो भगवान परमात्मा तुमच्यावरती कृपा करेल, तुमच्या जीवनातलं दुःख नष्ट करेल. आणि तशा स्थितीमध्ये चंद्रानं गुजरात मध्ये सोमेश्वर क्षेत्राच्या परिसरात ज्या ठिकाणून भगवान परमात्मा भगवान श्रीकृष्ण परमात्मा निजधाम गमनाला गेले, त्या परिसराला सोरटी सोमनाथ असं सुद्धा एक नाव दिलं गेलेलं आहे. चंद्राला सांगितलं, त्या ठिकाणी तुम्ही तप करा, भगवान परमात्मा तुमच्यावरती कृपा करतील. आणि तेव्हा चंद्रानं भगवान परमात्माच्या चिंतनाला प्रारंभ केला, नामस्मरण करू लागला. ओम नमः शिवाय मंत्राचा जप करतो. 2 मिनिटं आपण सुद्धा ओम नमः शिवाय मंत्राचा जप करायचंय. चंद्राच्या समवेत भगवान परमात्माचं दर्शन आपल्याला सुद्धा या ठिकाणी प्राप्त होऊन जाईल. हे बोलून मांडून ओम नमः शिवाय हरे हरे नमः शिवाय नमः शिवाय
या जगामध्ये सर्वात ताकदवर वस्तू कोणती असेल, कठीण वस्तू जर कोणती असेल तर ती म्हणजे लोखंड आहे. लोखंडाचं आपण कोणत्याही पद्धतीनं शस्त्र तयार करू शकतो. त्या लोखंडानं कोणालाही कशाही अवस्थेमध्ये मारता येतं. अशी कठीण वस्तू जगात जर कोणती असेल तर ती लोखंड आहे. परंतु एवढी कठीण वस्तू लोखंड असताना यालाही जर नरम करायची असेल तर या जगात सर्वात कठीण वस्तू म्हणजे अग्नी आहे. अग्नीनं काय करता येते? किती कठीण लोखंड असलं तरी त्याला वाकवता येते. म्हणून या जगामध्ये सर्वात ताकद तर म्हणजे जल, पाणी. पाण्यानं अग्नीला शांत करता येते. मग या जगात सर्वात श्रेष्ठ ताकदवर कठीण वस्तू कोणती झाली? जल, पाणी आहे. एवढं पाणी ताकदवर आहे, कठीण आहे, परंतु यालाही मनुष्य पाणी घेतो आणि एका श्वास मध्ये आपल्यात सामावून टाकत असतो. मग सर्वात ताकदवर वस्तू कोणती आहे? अरे बने रे वा या जगात सर्वात ताकदवर वस्तू कोणती आहे? मनुष्य आहे. किती कठीण पाणी असलं तरी तो पिऊन टाकत असतो. म्हणजे सर्वात ताकदवर कोण आहे? मनुष्य प्राणी आहे. एवढा मनुष्य प्राणी ताकदवर आहे, या जगात श्रेष्ठ आहे. परंतु याही माणसाला जर तो जीर्ण करायचा असेल तर या जगात एक वस्तू अशी ताकदवर आहे, ती म्हणजे रोग, आजार. किती मोठा मनुष्य असू द्या, पैलवान असू द्या, परंतु त्याला जर आजार लागला ना, लोक म्हणतात अहो एवढा पैलवान मनुष्य होता, पण त्याला तो आजार लागला. नाहीतर त्याच्यासारखा ताकदवर कोणीच नव्हता. मग सर्वात ताकदवर कोण आहे या जगात? आजार आहे, रोग आहे. कोरोनाच्या कालावधीमध्ये कोणाला शस्त्र घेण्याची गरज पडली नाही. शत्रू राष्ट्राला काही शस्त्र घेण्याची गरज पडली नाही, युद्ध करण्याची गरज पडली नाही. असा आजार टाकून दिला की त्याच्यानं एक एक माणसं मरायला लागली. म्हणजे सर्वात कठीण वस्तू कोणती आहे जगात? रोग आहे, आजार आहे. परंतु याही आजाराला जर नष्ट करायचं असेल तर भगवान परमात्माचा महामृत्युंजय मंत्र सर्वात श्रेष्ठ आहे. या जगामध्ये सर्वात ताकदवर जर कोणता असेल तर महादेवांचा महामृत्युंजय मंत्र आहे. त्या मंत्राचा जप केला तर आपला संपूर्ण आजार नष्ट होऊन जात असतो. म्हणून ओम त्र्यंबकम यजामहि सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव वन्दनात् मृत्युर्मुक्षीयमामृतात्. ओम त्र्यंबकं यजामहि सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव वन्दनात् मृत्युर्मुक्षीयमामृतात्.
महादेवांचा महामृत्युंजय मंत्र जप केल्यानंतर किती मोठा आजार असू द्या तो नष्ट होऊन जात असतो. म्हणजे सर्वात श्रेष्ठ महादेवांचा मंत्र आहे. क्षयरोग नष्ट झाला चंद्राचा. भगवान परमात्मानं कृपा केली की त्या स्वरूपामध्ये तुझ्या जीवनाचा आधार निर्माण झालेला आहे तो नष्ट होईल. आणि 15 दिवस असे असतील की त्या अवस्थेत तू जीर्ण होत जाणार आणि 15 दिवसानंतर कलेकलेनं वाढत जाणार. पूर्ण पौर्णिमेच्या दिवशी पूर्ण चंद्र होणार. अशा पद्धतीनं उशाप दिला चंद्राला. चंद्राचा रोग नष्ट झाला महादेवांच्या कृपा आशीर्वादानं. आणि त्याच स्थितीमध्ये 27 कन्या सुखानं आनंदानं राहू लागल्या. आणि 28 नंबरची कन्या प्रगट होते दक्ष प्रजापतीच्या दरबारामध्ये. आणि तशाच अवस्थेमध्ये मातेला सांगतात मैया तुला प्रगट व्हावं लागेल. मातेला येण्याकरता मध्यंतर जागा द्यायची सर्वांनी दक्ष प्रजापतीच्या घरी. बघा वर्षातून 3 वेळेस नवरात्र येतात. एक नवरात्र आता गेलेली आहे, एक आता जानेवारी मध्ये येते. अश्विन महिन्यात शाकंभरीची नवरात्र आणि नंतर चैत्र महिन्यामध्ये एक नवरात्र येते. तर त्या चैत्र महिन्याच्या त्रयोदशीच्या पवित्र कालावर मातेचा जन्मोत्सव झालेला आहे. आणि तोच जन्मोत्सव सती मातेचा या ठिकाणी आपण प्रगट करत आहात.
प्रतिमाता प्रकट झाल्यावर मग सर्वांनी पावले खेळायच्या. जो नाचणार नाही त्याने शेजारच्याची शपथ आहे. सर्वांनी पावले खेळायचे. किती सांगू मी सर्वांनी बसून घ्यायचे. सर्वांना जागेवरती प्रसाद मिळेल. प्रसाद घेतल्याशिवाय कोणी जायचं नाही. बसा शांत बसा. ज्या भाविकांना योगदान वर्गणी द्यायचे असेल त्यांनी मंदिराजवळ पावती बुक आहे, टेबल आहे, तिथं जाऊन आपली वर्गणी जमा करायची, आपली रितसर पावती घ्यायची. आमच्या मंडळाला सहकार्य करायचं. एकट्याचा नवी खेळ म्हणून मिळवलेला हा कार्यक्रम कोणाचा एकट्याचा नसून आपल्या संपूर्ण धरणगाव नगरीच्या भाविकांच्या सहकार्याने चाललेला आहे.
तरी वर्गणीसाठी प्रत्येकाने सहकार्य करायचे आपल्या इच्छाशक्तीनुसार आणि पावती घ्यायची। आज ज्या दात्यांनी योगदान दिले त्यांचे नाव मी वाचून दाखवतो। दिलीप पाटील सर 501 रुपये, धन्यवाद, टाळ्या वाजवा। चंद्रकलाबाई पाटील 301, राजेंद्र चौधरी 201, आबा मराठे 251, पंढरीनाथ महाजन 501, ईश किराणा 501, मुरलीधर मराठे 501, महेश मधुकर पाटील 501, सूर्या बॅटरी 201। तिथं टेबलवर जा, तिथं पावती बनवा। पावती इकडे येऊन जरा 2 मिनिटं स्टेजवर। सूर्या बॅटरी 201, श्री साई हायड्रोलिक 201, सुखदेव महाजन 501, सचिन पाटील 201, गुलाबराव मराठे 2100 रुपये योगदानाने, धन्यवाद, जोरदार टाळ्या वाजवा। लोटन पुरुषोत्तम माळी 1111, टाळ्या वाजवा। दिलीप ताराचंद मोरे 501, खंडू बिला महाजन 501, महेंद्र सैनानी 501, मनोदेवी ट्रेडर्स 1100 रुपये, धन्यवाद। राहुल राजेंद्र 551, रमेश हेमलाल माळी 1111, धन्यवाद। मगन आत्माराम माळी 500, एम.ए. चौधरी सर 500, सकाराम दोला माळी 500। ज्या भाविकांना योगदान वर्गणी द्यायचे असतं त्यांनी स्टेजवर आपली वर्गणी जमा करायची, आमच्या मंडळाला सहकार्य करायचे। काय नाव सांगितलं? नाव काय सांगा? काय नाव आहे ताई? काय नाव? निर्मलाबाई गोकुळ मराठे 201 रुपये, धन्यवाद। प्रसाद वाटून द्या। आरतीचे यजमान सुधाकर शेख येवले त्यांनी या ठिकाणी सन्मानानं आरतीला यायचंय। सुधीर वाणी यांनी पण आरती करता या ठिकाणी यायचंय। दिनेश येवले यांनी पण आरतीला या ठिकाणी यायचंय। संदीप येवले यांनी सुद्धा या ठिकाणी आरतीला यायचंय। सुनील मराठे यांनी सुद्धा आरतीला या ठिकाणी यायचंय। राजेंद्र महाजन यांनी सुद्धा आरतीला या ठिकाणी यायचंय। घनश्याम महाजन यांनी सुद्धा आरतीला या ठिकाणी यायचंय। आजच्या सकाळचे संतभोजन सेवा लोटन पुरुषोत्तम महाजन यांच्याकडे संपन्न झालं। रात्रीचं संतभोजन तुळशीराम बाळू महाजन यांच्याकडे संपन्न झालं। ज्या बायकांना संतभोजन सेवा घ्यायची असं त्यांनी कार्यकर्त्यांवर नाव घ्यायचे। डॉक्टर नरेंद्र पाटील यांच्याकडनं प्रसादाची सेवा संपन्न झाली। कृष्णा कैलास मराठे 301 रुपये योगदानाला, धन्यवाद। आपल्या शिवपुराण कथेला प्रत्येक भावकांनी योगदानासाठी सहकार्य करायचे आहे। एकट्याचा नवी खेळ म्हणून मेळ मिळाला। हा कार्यक्रम कोणाचा एकट्याचा नसून आपल्या पूर्ण धरणगावच्या भाविकांच्या सहकार्याने चाललेला आहे। शिवदास रूपा महाजन 500, लिहून घ्या पावती। बेलाचे पान पण वाटायचे आणि 4-5 मुलांनी या ठिकाणी प्रसाद, जे कार्यकर्ते त्यांनी प्रसादाची व्यवस्थित पद्धतीने व्यवस्था करायची। लोक जाण्याच्या अगोदर प्रसाद त्यांना दिला गेला पाहिजे। सर्वांना प्रसाद दिल्याशिवाय, सर्वांनी बेलपत्र घेतल्याशिवाय कोणी सुद्धा उभं राहायचं नाही। आरतीला सुद्धा उभं राहायचं नाही। फक्त आरतीचे यजमान या ठिकाणी आरती करतील आणि सर्वांना जागेवरती प्रसाद दिला जाईल।
रामचंद्र दांडेकर यांच्याकडनं 1100 रुपये योगदानाला धन्यवाद.
कोणी उभं राहायचं नाही. हा जो या ठिकाणी प्रसाद ठेवलेला आहे तो पण कार्यकर्ते मंडळांनी पुरुष मंडळ यांच्याकडे तो प्रसाद न्यायचा आहे. शिवदास महाजन 501 रुपये धन्यवाद. दिगंबर महाजन 251 रुपये. पंढरनाथ महाजन 501 रुपये. नाना महाजन धानोरा 1100 रुपये धन्यवाद. दगडू भोई 201 रुपये. ज्या भाविकांना योगदान वर्गणी द्यायचं होतं त्यांनी ते आपली वर्गणी जमा करायची. आमच्या मंडळाला सहकार्य करायचं. पूरा अशोक राजाराम महाजन 501 रुपये पावती दिल्या. हो लाईव्ह झाले आणि मग चला एक लोटा जल तारी समस्या घाल चल जाओ. अरे अरे संजय कुमार महाजन यांच्याकडनं 1100 रुपये योगदान आलं आहे. धन्यवाद. ईश्वराचं रमागत 200 रुपये. बेलपत्र तुम्हाला दिलेले आहे. ते बेलपत्र हे बेलपत्र खायचे आहेत बरं का. नाही तर तुम्ही इथंच वाहून घेणार. बघा एक बेलपत्र खाऊन घ्या. जे आपल्या घरी अजून आहेत त्यांना प्रसाद म्हणून बेलपत्र घेऊन जा. उद्या बेलपत्राचं तुम्हाला महत्व सांगितलं जाईल आणि बेलपत्राची फलश्रुती सांगितली जाईल आणि त्या स्वरूपामध्ये उद्या सती माता अग्नी प्रज्वलित त्या ठिकाणी दर्शवलं जाणार आहे आणि सती मातेचा त्याच पद्धतीने शिव पार्वती विवाह उद्या संपन्न होणार आहे. तरी भगवान परमात्माच्या मंगलमय विवाह करता सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहायचं आहे. सुधाकर शेटवानी 1100 रुपये धन्यवाद.
पहिल्या दिवशी नाव अलाउड झाले त्यांची